पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विश्वविकासित मुद्रा जया सोडवी तुझी योग निद्रा तया नमोजी गनिंद्रा शिवराया आता विनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिलमिया मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मने विशेष अत्यादरू वेकावरी महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद गंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग गारू प्रथम नमारा पांडुरंग प्रथम नमारा पांडुरंग प्रथम नमाना पांडुरंग प्रथम नमाना दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादारे कथे जा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका दुसरे चरण पंचाची त्यांच्या कृपाधारे मध्ये बाबाजी सद्गुरू असं दोघा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचेने आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता गवे जीवेशिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते परुखे मने रसवती ओळंगणे अक्षरांशी कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलाकांकदे ज्योति कामोदे वक्तम कलानीशवादा पणोदारिदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरा करुणा करा दिठीचा कराल बौडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी संपाद्य ज्ञानम च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसागुरुंतं जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाचे कळसस्थान देऊचे साधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पंढरी महात्म्य या प्रकरणातील 5 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय या मानवी जीवनाला उपदेश करतात. बाबांनो, या जीवनामध्ये आपण आल्यानंतर काय केलं पाहिजे? तुकोबाराय बोलतात देवाच्या गावाला गेलं पाहिजे.
हो तुकोबाराय हो, जाऊ देवाच्या गावाला तुकोबाराय. पण कहो तुकाराम महाराज, देवाच्या गावाला गेल्यावर देव काय देतो? तुकोबाराय बोलतात विसावा देतो. तुकोबाराय काय सांगावं देवाला, काय सांगावं? तुकोबाराय बोलतात देवाला सुखदुःख सांगावं. बरं तुकोबाराय देवाला सुखदुःख सांगावं. सुखामध्ये देव सहभागी होईल, होईल देव सहभागी. पण कहो तुकोबाराय, जर आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, मग दुःखासाठी देव काय करतो? तुकोबाराय बोलतात देव निवारील भूक. तुकोबाराय तुम्ही म्हणताना गेलो देवाच्या गावाला, मग आता करायचं काय? तुकोबाराय बोलतात घालू देवासीचं भार. पण का घालायचा? घालायचा का? तुकोबाराय बोलतात तो सुखाचा सागर आहे, सागर आहे तो, म्हणून भार घालायचा. बरोबर आहे तुकोबाराय. गेलो त्याच्या गावाला, मग गेल्यानंतर जवळ राहायचं नुसतं? नाही 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 नाही, नुसतं जवळ नाही राहायचं. आता जडोनी पायाशी, त्याच्या पायाजवळ जडून राहायचं. बरोबर आहे तुकाराम महाराज. एवढं जे तुम्ही सांगता 4 चरणात, पण का हो तुकोबाराय, हे सांगत असताना त्या देवाचं आणि आपलं काय नातं आहे? अभंगाचं 4थं चरण. विठ्ठल अभंग तुकोबारायांचं 5 चरणाचं आहे. 1 घंट्यामध्ये अभंगावर चिंतन करायचंय. पण अभंगामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर बोलेन, प्रपंच असू द्या किंवा परमार्थ असू द्या, आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना विचार फार महत्वाचा आहे. जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये विचार येत नाही, माणूस घडत नाही. एक लक्षात घ्या, प्रपंच करा किंवा परमार्थ करा, दोन्ही अवस्थेमध्ये विचाराला फार प्राधान्य आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात जोपर्यंत तुमच्या जीवनात विचार येत नाही, तोपर्यंत तुमचं जीवन घडत नाही. विठ्ठल विचार का महत्वाचा आहे? विचाराशिवाय जीवन नाही का? एक माणूस आहे, अभंगाच्या दृष्टीने जायचंय मला, थोडंसं सांगतो, विचारापासून पुढे येतो मी. एक माणूस आहे, काय केलं त्या माणसाने? माती घेतली, माती. त्याच्या मनामध्ये विचार आला, या मातीपासून चिलमा बनवाव्या. 7-8 चिलमा त्याने बनवल्या चिलमा. काय जाणो त्याच्या मनात विचार आला, त्या चिलमा बनवल्या आणि तशाच ठेवून दिल्या. आणि त्याच मातीपासून मटकी बनवू लागला, माठ बनवू लागला. आणि 9-10 माठ त्याने बनवले. मातीने प्रश्न केला, हे माणसा बाबा काय करतोस रे? अगं माती, काहीच नाही करत. माझ्या मनामध्ये विचार आला होता तुझ्या मातीपासून चिलमा बनवाव्या. काय जाणो माझ्या मनातला विचार बदलला, तुझ्या याच मातीपासून मी मटकी बनवत आहे. असं म्हटल्यानंतर त्या मातीने खूप सुंदर उत्तर दिलं. ती माती म्हणते, हे मनुष्य, अरे तूने तेरी सोच क्या बदली, मेरी जिंदगी बदल गई, मेरी जिंदगी बदल गई. कस काय जिंदगी बदलली हो? कस काय बदलली? ती माती म्हणते, हे मनुष्य, तूने मेरी मिट्टी से चिलिम बनाई होती ना, ये चिलिम खुद भी गर्म रहती और सबको गर्माहट देती, लेकिन हे मनुष्य, तूने मेरी मिट्टी से ये मटकी बनाई है ना, ये मटकी खुद भी शीतल रहती है और सबको शीतल देती है. अरे तूने तेरी सोच क्या बदली, मेरी जिंदगी बदल गई. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये विचार फार महत्वाचा आहे. लोक विचाराने मागे येत आहे. बाबा कोरणे बाबा, पायानं लोक चंद्रावर चालले, पण विचारानं लोक मागे येत आहे. विचारानं लोक मागे येतात म्हणून आपला समाज मागे चाललाय. म्हणून विचारानं समोर गेलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या प्रपंचात विचार नाही आणि परमार्थात विचार नाही, तोपर्यंत जीवनच बदलू शकत नाही. विठ्ठल या अभंगामध्ये तुकोबाराय मानवी जीवनाला उपदेश करतात. या अभंगाचे 3 मुद्दे ऐका. मी विनोद करणार नाही, पण तुम्हाला झोपू देत नाही. खूप चांगलं सांगणार 1 तासामध्ये. 3 मुद्दे अभंगातले पहा. उपास्य 1, उपासना 2 आणि उपासक 3. हे तुम्हाला कळेल न कळेल पुन्हा पटवून देतो. पहा, उपासना म्हणजे जी साधना केली जाते तिला उपासना म्हणतात. तुकोबारायची पंढरपूरची वारीची उपासना आहे. 1 उपास्य कोण आहे? पंढरीश पांडुरंग परमात्मा उपास्य आहे. आणि
ज्याची जो करतो तो कोणी उपासक आहे, तुकोबराय उपासक आहे. तुम्हाला कळलं नसेल पुन्हा सांगतो ऐका. कलेक्टरची परीक्षा जो देतो तो उपासक आहे. कलेक्टरचा अभ्यास जो अभ्यास करतो ती उपासना आहे. आणि जी केली जाते काय व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, ते काय उपास्य आहे. कळली का त्रिपुटी? कळतं का तुम्हाला? नाही समजलं? त्रिपुटी नाही समजणार. हा त्रिपुटीला बाद आहे काम. हा त्रिपुटी बाद. सोपं सांगतो. कळल. मी काय सांगतो, अभंग. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज काय करतात, सोपं बोलणार आहे, फक्त प्रवेश अवघड आहे. उपासना म्हणजे काय मला सांगा. शेतामध्ये काहीतरी पेरल्याशिवाय काही येतं का? सोयाबीन पेरणं म्हणजे उपासना आहे. जो पेरतो तो कोण आहे? उपासक आहे. आणि शेतातून जे मिळणार आहे ते काय आहे? उपास्य आहे. कळलं का तुम्हाला? मग जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरपूरच्या वारीची उपासना करतात. पण एक लक्षात घ्या, सोपं बोलतो आता. आपल्या जीवनामध्ये ज्ञान असल्याशिवाय काहीच घडू शकत नाही. 12वीचे पेपर चालू आहे. एक लक्षात घ्या, कॉपी जरी करायची असेल, जर फिजिक्सचा पेपर आहे तर कॉपी फिजिक्सच्याच पेपरची लागते. मी काय बोलतो लक्षात येतं ना तुमच्या? ज्ञान पाहिजे, ज्ञान. परमार्थ असो प्रपंच असू दे, कपाशी पेरायची असेल ज्ञान पाहिजे, हळद पेरायची असेल ज्ञान पाहिजे, कुठं जायचं असेल आळंदीला ज्ञान पाहिजे. ज्ञानाशिवाय माणूस सक्सेस होत नाही. एक लक्षात घ्या. झालं काय? सोपं बोलतो. झालं काय? 10-15 वारकरी बोरी गावचे आपल्या प्रयागचा कुंभमेळा चालू आहे. आले जाऊन चर्चा भरली गावात. 15 जणांच्या गप्पा चालू आहेत. ज्ञान सांगतो मी, ज्ञान. अभंगात प्रवेश करायचा आहे. पण चौकात चर्चा भरली. अरे काय कुंभमेळा आहे, सुंदर आहे. पण बाबांनो, अरे ग्रुप न गेल्याशिवाय पाहता येत नाही बरं. खूप लांब जाणं म्हणजे एकट्या माणसाला जमत नाही. माणूस तिकडे विसरेल, भुलून जाईल. बोलू लागले. 15 ते 20 जणांची चर्चा चालू आहे. एक गावातला माणूस आला. ऐका, लक्ष देऊ नका दुसरीकडे, ऐका. एक जण आला, कुठेच गेला नाही, मामाच्या गावाला सुद्धा गेला नाही, जन्मापासून गेला नाही. जवळ आला. काय बोलता? अरे काय तुम्ही गप्पा मारता? तो सांगतो, तुम्ही प्रयागला जाऊन आले म्हणता ग्रुप शिवाय जमत नाही. अरे तसं नाही, मी एकटा जाऊन येतो. तो काय म्हटला? मी एकटा जाऊन येतो. तुम्ही 15 जण गेले, गप्पा आणू नका. मी वृंदावनला जातो, मी अयोध्येला जातो, मामाच्या गावाला सुद्धा गेला. ज्ञान सांगतो मी, ज्ञान. मामाच्या गावाला सुद्धा गेला नाही. ऐका, सकाळी उठला, बॅग भरली, वाशिमच्या रेल्वे स्टेशनवर गेला. आणि गेल्यानंतर अजिबात कशाचं ज्ञान नाही. 1000 रुपये तिकीट मास्टरच्या हातात दिले आणि जवळ दिलं. तिकीट मास्टर म्हणतो, कुठे जायचंय? तिकीट मास्टरला हा म्हणतो, बाबा तुम्हाला माहित नाही का कुठे जायचंय? हा म्हणतो, याला वृंदावनला जायचं. हा म्हणतो, तुम्हाला माहित नाही का कुठे जायचंय? तिकीट मास्टर म्हणतो, अरे बाबा याला तिकीट काढण्याचं ज्ञान सुद्धा नाही. वाया गेलेलं, बाद झालेलं तिकीट याच्या हातात दिलं आणि 1000 रुपये तिकीट मास्टरने घेतले. विठ्ठल. मला सांगा, ज्ञान असल्याशिवाय घर सोडता येतं का हो? अजिबात नाही. ज्ञानाशिवाय घरच नाही सोडता येत. पंढरपूरला जायचं असेल ज्ञान पाहिजे का नाही? गाडीत बसायचं. मी बोलतो ऐका, ज्ञान पाहिजे एक. माझा दुसरा मुद्दा आहे, शक्ती पाहिजे. माऊली बोलतात, जात्यांना लागे पिसे मग सैरा द्यावे तैसे. लहानपणापासून आंधळा आहे. लहानपणी काहीच कळलं नाही, पण मोठ्यापणी पोरं, एक जण मास्टर झाला, एक PSI झाला, एक DYSP झाला. मग कळू लागला, अरे काहीतरी झालं पाहिजे. माऊली म्हणतात, सैरा धावे तैसे. लहानपणापासून डोळे आंधळेत, पण तरुणपणामध्ये मनात इच्छा होऊन काय फायदा आहे? दिसतच नाही ना. सैरा धावे तैसे. बघण्याची ताकद नाही. माता भगिनी बोला. माऊली बोलतात, आंधळ्या गरुडाचे पाख कवने उपयोगा जाती. मला सांगा, आंधळा गरुड आहे, डोळे आंधळे, त्याने ठरवलं इथून उडी मारायची ना आकाशात झेप घ्यायची. बोला, झेप जाईल का आकाशात? बोला माता भगिनी, जाईल का? आंधळा आहे ना तो, किती प्रयत्न केले तरी सुद्धा तो आकाशात जाणार नाही, म्हणजे तो अग्नीत जाईल. मला काय सांगायचंय, जर शक्ती नसेल तर पंढरपूरची वारी सुद्धा होऊ शकत नाही. विठ्ठल. विठ्ठल
मुद्दे ज्ञान आणि शक्ती कळाली का? 2 मुद्दे आहे. तिसरा मुद्दा पाहायचा आणि अभंगात प्रवेश करायचा आहे का? मला सांगा, प्रपंच तुम्ही जीवनात करता, संसार करता, संसारातून विलुप्त झाल्याशिवाय परमार्थ घडतो का? घडतो का परमार्थ? मला सांगा. संसार जर तुम्ही धरून बसल्या, तुमच्या गावातला महिला मंडळ गजानन बाबाला जातात सेवेला, तुम्ही गेल्या असत्या का? गेल्या असत्या का? माझा मुलगा आहे, माझा नातू आहे, गेल्या असत्या तुम्ही? नाही 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 नाही, नाही जाऊ शकत. प्रपंचाच्या बाजूला जावं लागतं. एक लक्षात घ्या, जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रपंचाला थोडं विसरावं. काय झालं या जगात नंदू बाबा? लोक एवढे स्वार्थी झाले, स्वतःच्या स्वार्थापुढे लोकांना काही दिसेना. माणुसकीचं नाव सुद्धा या जगात नाही हो. लोक व्याजाशिवाय पैसे देणार. परोपकारी लोकांचं जीवन नाही आहे. नाही, अजिबात नाही. जगलं पाहिजे. काय जगतो आपण? काय जीवन आहे आपलं? एवढं मोठं गाव आहे, किती लोक असायला पाहिजे? मी सांगतो तुम्हाला, मी बोलतो. किती वर्षापासून सप्ताह आहे, सप्ताह होता त्याला महत्व नाही. जीवन घडलं पाहिजे. मी किती बदललो, माझ्यात डेव्हलपमेंट किती झाली, मी चेंज किती झालो. सप्ताह होऊन फायदा नाही, बदललं पाहिजे. माणुसकी जीवनात असली पाहिजे. तुम्हाला सांगतो, काळ फार बिकट आहे. लोक अपडेट व्हायले, डेव्हलप व्हायले लोक, पण आपण विचाराने मागे चाललो, स्वार्थी बनायलो आपण. बघितलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, नांदेड जिल्ह्यातली घटना आहे. उदगीर नावाचा तालुका आहे. 1/2 एकर जमीन बापाकडे आहे. हा समाज असा आहे, आपले लोक असे, माझं भलं माझंच भलं, लोकांकडे पाहायचा दृष्टिकोनच नाही लोकांचा. 1 रुपया देऊ शकत नाहीत लोक. पण असे काही लोक आहेत कोरणे बाबा या जगात, खायची सोय नाही लोकांची. पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. माणुसकी नावाचा धर्म या जगात पाहिलं पाहिजे. ऐका, 1/2 एकर जमीन आहे. उदगीर नावाचा तालुका आहे. पोरगा हॉस्टेलवर नांदेडला आहे. फुकट हॉस्टेल आहे म्हणून बापाने तिथं ठेवलं. मकर संक्रांतीच्या दिवशी पोरगं घरी आलं. सांगितलं, बाबा 10वीचे पेपर आहे, आतापर्यंत अपेक्षितला पैसे मागितले नाही मी, मला अभ्यास करायचा आहे, अपेक्षितला मला पैसे द्या, मला पेन घ्यायचे, पेपर जवळ आले, मार्च महिना जवळ आला बाबा. बापाने सांगितलं, पोरा 1/2 एकर जमीन आहे कोरडवाहू. सांगितलं, बाळा 2 दिवस थांब, या 2-3 दिवसात व्याजाने घेतो, 2-3 हजार रुपये कोणाकडून तुला देतो. बाप एवढाच म्हणला. तुम्हाला सांगतो, 11 वाजता बाप एवढा बोलला. मकर संक्रांतीचा सण आहे. पोरग वावरात गेलं, पोरग शेतात गेलं. 1/2 एकरामध्ये लिंबाचं झाड आहे. लिंबाच्या झाडाला महाराज पोराने दोर बांधला आणि फाशी घेतली. दिवसभर मायबापाने गावाने पाहिलं. मी काही नाही बोलत, वाचलेलं सांगतो मी तुम्हाला. दिवसभर मायबापाने गावाने पाहिलं. बाप शेतात गेला, बापाला लाज वाटली. अरे आजच्या आयुष्यामध्ये अपेक्षित घेण्यासाठी पोराला पैसे देऊ शकलो नाही, काय जीवन आहे माझं. पोराला खाली उतरवलं, तोच फाल गळ्यातला काढला आणि आपल्या गळ्यात घातला. काय जीवन असावं, काही सांगत नाही मी. कसं जगलं पाहिजे? अहो, आपल्या जीवनामध्ये परमार्थ जरी असला आणि प्रपंच जरी असला तरी माणसानं माणुसकीचं नातं सोडलं पाहिजे. लोक स्वार्थी बनायले. मी बोलतोय, जग चंद्रावर चाललं, डेव्हलप व्हायले लोक, पण एवढंही डेव्हलप नाही झालं पाहिजे. मातीवर चाललं पाहिजे. मातीवर कधी काळ येईल घेऊन जाईल सांगता येत नाही. फक्त एकच आहे तुकोबाळाचं प्रमाण आहे. तुका म्हणे एका, तुका म्हणे एका मरणाची सारे. 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 तुका म्हणे का मरणाची सारे. तुका म्हणे का मरणाची सारे. तुका म्हणे मरणाची सारे. तुका म्हणे का मरणाची सारे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. 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 उत्तमाची उरे
अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार रते माई ग दुःखाची जनाची हे रते माई ग दुःखाची जनाची हे रते माई ग दुःखाची जनाची हे रते माई मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मला सांगा एवढं शिल्लक आहे काय प्रॉपर्टी सोबत येते तुमच्या? लोक प्रॉपर्टीच्या मागे लागले, नामवंत लोक आहे, मुलं सांभाळत नाही, बाबाची संस्था आहे. तुम्हाला सांगू हे मुलं नका पकवाजा होऊ द्या, नका कीर्तनकार होऊ द्या, नका गायक होऊ द्या, पण मी तुम्हाला सांगतो आई बापाला घरातून कधीच बाहेर काढून देणार नाही. लिहून तुम्हाला देतो मी. ही श्रीमंती आहे, ही संतती आहे. जोपर्यंत जीवन घडत नाही, विचार चांगला येत नाही, परमार्थ जीवनात येत नाही, जीवन घडू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये परमार्थ महत्वाचा आहे, विचार महत्वाचा आहे, घेतलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे. मोठं गाव आहे. मी सांगत होतो जीवनात ज्ञान पाहिजे, शक्ती पाहिजे. खरं आहे, तुकोबारा आहे. मी बोलत होतो प्रपंच सोडल्याशिवाय परमार्थ प्राप्त होत नाही. ऐका 7-8 जण आहे, या काठावरून पुढच्या काठावर जायचं. माऊलीची ओवी आहे, फक्त भाव मानतो. तुम्हाला ओया घ्या पाहिजे नाही मला माहिती आहे, फक्त भाव सांगतो. 7-8 जण नावेत बसले. 7 वाजता नावाडी उतरला, त्याला झोप आली, घरी निघून गेला. सांगितलं 8 जण बसले, अरे सकाळपर्यंत पुढच्या काठावर जाऊन पोहोचायचं आहे, पण आता नावाडी तर घरी गेलेला आहे. काय केलं पाहिजे? हुशार होते, जास्त जास्त हुशार होते. दोघं नावाडी झाले, दोघं किन्नर झाले, बसले, नाव हाणू लागले. 9 वाजले, 10 वाजले, 12 वाजले, 2 वाजत आले आणि सकाळचे 5 वाजले. सूर्य उगवत होता. जे जागी होते नावाडी, अरे रात्री 7 वाजतापासून नावेत बसलेलो आहे, 5 वाजत आहे, पण आतापर्यंत या काठावर पोहोचलो नाही. नाव याच काठावर आहे. काय कारण आहे? विचार करू लागले, समजे ना. तेव्हा नावाडी आला तिथे सकाळी 7:30 वाजता. नावाड्याला प्रश्न केला, नावाडी बाबा तुम्ही गेल्यापासून आम्ही नावेत बसलो, रातभर नाव आणत आहे, मग नाव या काठावरून पुढे का गेली नाही? नावाड्याने सांगितलं, बाबांनो ज्या वेळी मी नाव सोडून घरी गेलो, नावेचा दोर मी लिंबाच्या झाडाला बांधलेला होता, तो तुम्ही सोडला का? लिंबाच्या झाडाचा दोर नाही सोडला तर नाव कशी पुढे जाईल? मग मला एक सांगा, प्रपंचातून विलिप्त झाल्याशिवाय पंढरपूरची वारी घडेल का? हो, घडूच शकत नाही. म्हणून जीवनामध्ये ज्ञान पाहिजे, शक्ती पाहिजे आणि प्रपंचापासून विलिप्त पाहिजे. विठ्ठलो घाला 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 प्रपंच वो सारो, प्रपंच वो सारो, प्रपंच वो सारो, प्रपंच वो सारो, प्रपंच वसरो, प्रपंच वसरो, प्रपंच वसरो, प्रपंच वसरो. चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करेगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. चित्त तुझे पायी मोरो, चित्त तुझे पायी मोरो, ऐसे रंग पावे रंगा प्रपंच ओसरला पाहिजे, विलिप्त झालं पाहिजे, तोपर्यंत परमार्थ घडत नाही. मला सांगा, पंढरपूरला जाता का तुम्ही? जाता ना पंढरपूरला? शेगावला आपण जातो, जाता भाग्यवान आहेत, जात असाल तर जात जा. वारी करा, जीवनात एवढंच आहे, केली पाहिजे वारी, करा वारी. मला सांगा, जर तुम्ही वारीला जाता, प्रपंच मागं सोडल्याशिवाय वारीला जाता येतं का? नाही जाता येत. हे 3 मुद्दे कळाले. ज्ञान पाहिजे, शक्ती पाहिजे,
प्रपंचापासून विलिप्त पाहिजे. 3 मुद्दे आहे. पण एक सांगा, ज्याची उपासना आपण करतो तो कोण आहे? तो योग्य असावा. एक लक्षात घ्या, सोपं बोलतो. ज्या विषयाचा आपण अभ्यास करतो, जे व्हायचंय आपल्याला, जे बनायचंय जीवनामध्ये, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचायचंय तेच करावं लागेल का नाही? जर मला सांगा, ज्या विषयामध्ये पास व्हायचंय त्याचा जर अभ्यास नाही केला, आता काय कॉपी चाले ना, सेंटर टाईट झालंय, डायरेक्ट कंडक्टरच तिकीट आहे, पकडलं ना डायरेक्ट. अभ्यासच केला पाहिजे. रस्ट कंडक्टरचं बंदच आहे, पगारच बंद, केंद्रच बाद आहे, कॉपीचं नावच नाही. मी काय सांगतो, ज्ञान पाहिजे. कशाचं ज्ञान पाहिजे? कुठं जायचंय, कुठं पोचायचंय. एक अनागोंदीचा राजा आहे. ऐका काय झालं. एक वारकरी पंढरपूरला निघाला वारकरी. वारकऱ्याचं जीवन तत्वनिष्ठ जीवन असतं. मुक्काम ठरलेला नाही. रात्र झाली, 7 वाजले. समोर एक राजवाडा दिसतो. काय करावं? द्वारपाल दारावर आहे. सांगितलं, दादा 7 वाजले, मी पंढरपूरला निघालो, आजचा मुक्काम करायचा, मिळेल का जागा रे? मिळेल का? दादासाहेब, माझ्या राजाला मी विचारतो, थांबा 2 मिनिटं, आतमध्ये विचारतो. गेला राजेसाहेब, कोणी एक वाटसरू आहे, पंढरपूरचा वारकरी आहे, निघाला पंढरपूरला. तो म्हणतो, थोडासा विसावा द्यावा, निवास देता का, राहू देता का रात्रभर? राजा म्हणतो, काय हरकत आहे, काय हरकत आहे, मोठा राजवाडा आहे, घे आत. घेतलं. 8 वाजले आणि 8 वाजल्यावर वारकऱ्याने नित्यनेम केला. राजाने तो बघितला, पण वारकरी जिथे झोपलेला आहे तिथे मोठं देवीचं मंदिर आहे, समोरच झोपलेला आहे वारकरी. सकाळी वारकरी 4 वाजता उठला आणि 4 वाजता उठल्यावर वारकऱ्याने आपला नित्यनेम चालू केला. काकडा म्हणला आणि वारकरी म्हणू लागला, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. बोलू लागला वारकरी. राजा जवळ आला. अय वारकरी बाबा, तुम्ही बघितलं नाही, मी देवीचा उपासक आहे, मी देवीचा भक्त आहे. माझ्याच राजवाड्यात पंढरपूरच्या देवाची कस काय साधना तुम्ही करता? पहा राजा काय म्हणतो. राजा म्हणतो, वारकरी बाबा, माझी देवी संपूर्ण सोन्याने मढलेली आहे. बरोबर. राजा म्हणतो, माझी देवी संपूर्ण सोन्याने मढलेली आहे. वारकरी म्हणतो, राजा गप्पा मारू नको, माझ्या देवाचं संपूर्ण पंढरपूर सोन्याचं आहे. राजा तुला सांगू, पुढे ऐका राजा, पंढरपूर सोन्याचं आहे. पुढे बोल, पुढे ऐक राजा. तू म्हणतो देवीचा उपासक आहे, तुझी देवी माझ्या पंढरपूरच्या देवाच्या दरबारात झाडण्याचं काम करते. राजा म्हणतो, वारकरी बाबा, खोटं आहे सगळं, खोटं बोलता तुम्ही. राजा, हे जर खोटं असलं तर फाशीवर दे फाशीवर, काय हरकत नाही. पण राजा, हे जर खरं असलं तू काय करशील? सांगितलं, वारकरी बाबा, देवीची उपासना सोडतो आणि त्या आराध्य दैवताची उपासना करतो. ठरलं. चला पंढरपूरला निघाले. वाकडी जवळ आले. वारकऱ्याच्या मनात एकच होतं, जर पंढरपूर सोन्याचं नसलं आणि देवी झाडत नसली तर मेलो ना मी ठार. गप्पा मारून गेलो. पण विश्वास आहे पंढरपूरच्या मालकावर. आले वाकडी जवळ. वाकडी ओलांडली आणि वाकडी ओलांडल्यावर मायबाप पंढरपूरच्या पांडुरंगाचा कळस दिसू लागला. झळझळीत सोनं सळा दिसत सोजवळा. वारकऱ्याच्या जीवाला, अरे 50% काम संपलं. गेले दोघं पंढरपुरात, चंद्रभागेचं स्नान केलं आणि पुंडलिकाचं दर्शन घेतलं. राजा, एक काम पूर्ण झालं बरं माझं, झालं. अर्धी फाशी वाचली. पश्चिम द्वाराच्या समोर दोघही गेले. पुंडलिकाचं दर्शन घेतलं, पश्चिम द्वाराच्या समोर गेले आणि समोर जाताच राजानेही पाहिलं आणि वारकऱ्यानेही पाहिलं, देवी पांडुरंगाचं अंगण झाडत होती. आणि अंगण झाडता राजा देवीच्या समोर गेला आणि देवीला नतमस्तक होणार. देवीनं राजाचे हात धरले. राजा, काय करतोस तू? ए राजा, काय करतोस तू? सांगितलं, आईसाहेब, तुम्ही माझे आराध्य दैवता, तुमचं दर्शन मी घेतो. देवीने सांगितलं, राजा, अरे माझं दैवत तो आहे,
तो मागे जो उभा आहे विट्यावर ते माझा आराध्य आहे. तू माझं दर्शन घेऊ नको, त्याचं जर तू दर्शन घेतलं राजा ते मला पावतं. असं म्हटल्यानंतर राजा म्हणतो, वारकरी बाबा तुम्ही सांगितलं ते खरं आहे. मी देवीची उपासना सोडतो, आजपासून देवाची करतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते आराध्य दैवत पंढरीचं पांडुरंग परमात्मा आहे सांगितलं. मग तुकोबाराय म्हणतात, हा जो देव आहे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीरा, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर. ऐसा विटेवर देव कोटे, ऐसा विटेवर देव कोटे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीरा, ऐसी चंद्रभागा ऐसा विठ्ठवर देव कोटे, ऐसा विठ्ठवर देव कोटे, ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसे असा देव जगात नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्ञानही आहे साधनाही सगळं आहे. मग तुकोबाराय म्हणतात, अशा देवाचा मी उपासक आहे. मग अशा देवाच्या गावाला जायचं तुकोबाराय, पण तो देव देतो काय? विसावा देतो. अभंगाचं पहिलं चरण. साबू देवाची या गावा, साबू देवाची या गावा, साबू देवाची या गावा, साबू देवाची या गावा. जाऊ देवा जिया गावा, जाऊ देवा जिया गावा, जाऊ देवा जिया गावा, जाऊ देवा जिया गावा. जाबू देवाची या गावा, जाबू देवाची या गावा, जाबू देवाची या गावा, जाबू देवाची या गावा. जाऊ देवा जिया गावा, जाऊ देवा जिया गावा, जाबू देवा जिया गावा, जाबू देवाची या गावा. गावा. देव देई विसावा, देव देईल विसावा, देव देई विसावा, देव देई विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देई विसावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख गोष्टी, देवा सांगू सुख गोष्टी, देवा सांगू सुख गोष्टी, देवा सांगू सुख गोष्टी. देवा सांगू सुख दुखा, देवा सांगू सुख दुखा, देवा सांगू सुख दुखा, देवा सांगू सुखा. सुख गो
नामाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, जाऊ देवाच्या गावात देव देईल विसावा. मला सांगा, प्रपंचामध्ये आपलं जीवन असू द्या, कोणत्या नातेवाईकाकडे गेल्यावर तुम्हाला विसावा मिळतो सांगा? लोक पैसे देतील, समाधान मिळतं? कोणता नातेवाईक विसावा देऊ शकतो? फक्त प्रपंचात एकच पात्र असं आहे, एकच पात्र आहे. मुलीच्या जीवनातला आई वडील असं एक पात्र आहे, तेच फक्त विसावा देऊ शकतं प्रपंचात. तुम्ही कोणताही नातेवाईक घ्या, जा नातेवाईकाकडे, पैसे देतील, 2 दिवसात वापस करावे लागतात, महिन्याने करावे लागतात, पण विसावा नातेवाईकाकडे नाही मिळत. एखादी मुलगी असू द्या, ऐका, एखादी मुलगी आहे आणि सासरून ज्यावेळेस माहेरी येते आणि सकाळी ज्यावेळेस ती झोपलेली असते, तिचा भाऊ तिला उठवतो, अगं तायडे उठ ना. तेव्हा आई म्हणते, भावड्या अरे तिला झोपू दे रे, विसावा घेऊ दे, तिला झोपू दे. आई वडील आहे, प्रपंचातलं एकच पात्र आहे. पण मायबाप परमार्थामध्ये माझा देव असा आहे. आपण सामान्य लोक आहे, साधे लोक आहे. मला सांगा, पंढरपूरला तुम्ही येताना, यावर्षी पंढरपूरची वारी झाली, दशमीच्या दिवशी खोरणे बाबा खूप पाऊस झाला होता. 12च्या अगोदर माझ्या डोळ्याने मी पाहिलं, 12 वाजता मी पंढरपूरमध्ये होतो. रात्री 65 एकरामध्ये सर्व काळी माती आहे, टोटल काळी माती आहे, सर्व चिकचिक झालेली आहे, पाऊस पडलेला आहे. रावट्यात लोकांनी रावट्यामध्ये वटकळ्या टाकल्या आपल्या, आणि त्या चिखलावर लोक झोपले. मला सांगा, प्रॉपर्टीवान लोक नाही आपण, नाही लोक, आपल्याकडे काय कमी आहे? मग त्या पंढरपुरात का झोपावं आपण? तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. स्वतः पाहिलं, मी काही गप्पा नाही आणत, मी कीर्तनात मी इथून बोलतो, मला काय घेणं आहे, नाही घेतली तारीख नका घेऊ, चोंबाळत नाही मी कोणाला, मी सांगतोय तुम्हाला, देव खरंच विसावा देतो. आपण सामान्य, या माझ्या ज्ञानोबाळाकडे पहा ना तुम्ही, काय जीवन आहे. आई वडील हिरावून घेतले, अहो भिक्षा मागावी, लोकांनी माती भिक्षेमध्ये टाकावी, आणि माती टाकल्यावर रडावं, रडावं, देवा काय वाईट केलं रे, काय पाप केलं, आई वडील गेले, समाज घेत नाही. महाराज असं रडावं, रडावं, राहू खोपीत जाऊन मुक्ताईनं म्हणावं, ज्ञानोबा त्रास होतोय का तुला, त्रास होतोय, चाल पंढरपूरला चाल. मुक्ताईने ज्ञानोबाला पुढे घालावं, निवृत्ती दादाला पुढे घालावं, सोपान देवाला पंढरपूरला यावं, बसावं गाभाऱ्यात, देवा काय पाप केलं होतं. देवाने बोलावं, ज्ञानोबाराय अहो तुमच्या जीवनामध्ये लोक त्रास देतील, तुम्हाला देतील, पण ज्ञानोबाराय पुढच्या आयुष्यामध्ये तुमचं जीवन असं आहे, सफल जीवन आहे तुमचं, सफल जीवन आहे. मला सांगा, संत ज्ञानोबा ज्ञानी यांचे राजे, त्यांना जर पंढरपुरात देवाच्या समोर विसावा मिळतो, तर तुम्ही आणि मी तर साधे माणसं आहे, आपण साधे माणसं. मग मला सांगा, जर ज्ञानोबांना विसावा मिळतो, आपल्याला नाही मिळणार? म्हणून जीवनामध्ये देवाच्या ठिकाणी विसावा आहे. तुम्ही जात नाही गजानन बाबाला, 8 दिवस माता भगिनी तुम्ही सेवा करता, घरची आठवण येते, माझी आई सेवते, केली पाहिजे सेवा, माझी आई आहे सेवक, करता तुम्ही सेवा, घरची आठवण येते, अहो येते आठवण. पण परमार्थ जीवनामध्ये असेल, देवाच्या ठिकाणी माणसाला विसावा प्राप्त होतो. मी सांगेन तुम्हाला, अभंगाचा मुद्दा आहे, परमार्थामध्ये सेवा करा, देवाची सेवा करा, मान्य आहे, केली पाहिजे, पण काळाची गरज आहे. सासू सासऱ्याला सुद्धा मनात तुम्ही देवाची सेवा करता, आणि सासू सासरा जर भाकरी नसेल घरात, काही अर्थ नाही त्या सेवेला. महाराज लोकांचे पाय धुत असाल, इथं सेवा करता, त्याला अर्थ नाही. माता भगिनी, जीवन एक मोठा माणूस आहे, नंदू बाबा मोठा माणूस आहे, मोठा माणूस आहे. त्याच्या घरात मी गेलो, ज्ञानेश्वरी आहे, खोरणे बाबा आपल्याच भागातला आहे, ज्ञानेश्वरी घरात आहे, विजय ग्रंथ आहे. स्वतः सांगतो, महाराज आमची सुनबाई ज्ञानेश्वरी वाचते, विजय ग्रंथ वाचते, पण सासरा आणि सासू साईडच्या घरामध्ये मोठं देवघर आहे त्या सुनाचं, साईडच्या घरामध्ये राहतात, आणि मुस्लिम समाजाची बाई सासू सासऱ्याला भाकरी घालते. मग काय ज्ञानेश्वरी वाचता तुम्ही, काय परमार्थ करता, काय जीवन जगता? अरे जीवन कसं जगावं, लोकांनी नाव घ्यावं असं जीवन असावं. परमार्थ करत असताना परमार्थाचे वेगवेगळे परमार्थ आपल्या मनाला पटला पाहिजे. नुसतं कीर्तन करून नाही चालत, नुसतं नाही, चरित्र संपन्न जीवन, आपण जीवन कसं जगतो, मी कसा जगतो, हे महत्वाचं आहे, तो विसावा आहे त्याच्या ठिकाणी. नाही तर काय, मांजरी जीवन जगा लागले, हो कुत्रेही जीवन जगा लागले. या लाईफला वन्स मोर नाही, या जीवनाला वन्स मोर नाही नंदू बाबा, जीवनाला वन्स मोर नाही.
नाही, पुन्हा जीवन नाही आहे. कसं जगायचं आपल्या हातात आहे. जेव्हा तुम्ही त्याच्या दारात जासाल, त्याच्या ठिकाणी विसावा प्राप्त करसाल, तेव्हाच कळेल बरोबर आहे तुकोबारा विसावा मिळेल. मग गेलो पंढरपूरला, तुकोबारा गेलो. का हो तुकाराम महाराज, काय सांगावं त्याला, काय सांगावं? तुकोबारा म्हणतात सुख दुःख त्याला सांगावं. पण तुकोबारा सुख सांगितलं सहभागी होईल, पण दुःखात काय करतो अभंगाचं दुसरं चरण. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख जय हो. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देव निवा जय हो. रीला भुक, देव निवा रीला भुक, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारिला भुक, देव निवारिला भुक, देवा सांगू दुःख, देवा अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबाराय बोलतात देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. का हो तुकोबाराय, देवाला सुख सांगितलं, सुखामध्ये देव सहभागी होईल, पण का हो तो काय करेल? देव निवारील भूक. भूकेचे 5-6 प्रकार आहे. अन्नाची भूक, संपत्तीची भूक, विषयाची भूक, प्रत्यक्ष दर्शनाची भूक, सगळ्या भूका निवारण करतो देव. आदनी घातली हरळ, होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ, श्री जगन्नाथ. दृष्टांत नाही सांगत, कोणावरही वेळ येऊ द्या, तो सगळी भूक निवारण करतो. मला सांगा ना, त्याच्याशिवाय आपल्याला अन्नधान्य होतं, पिकतं आपलं? त्याचंच लक्ष आपल्यावर आहे का नाही? आहे का नाही? प्रत्यक्ष दर्शन द्यायची वेळ आली, तोच दर्शन देतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्याला सुख दुःख सांगावं. प्रपंचातलं एक पात्र असं आहे की मला सांगा, मी तीच मुलगी सांगतो, ती माहेरी आलेली आहे. तिने आईवडिलांना सांगितलं आई माझ्या जीवनामध्ये सुख आहे. आई वडील ऐकतात. पण त्याच मुलीने आईला जर सांगितलं आई बाबा माझा नवरा ड्रिंकिंग करतो, दारू घेतो, मला अशी अडचण आहे, आई वडील ऐकणार नाही. दुःख आई वडील ऐकणार नाही. ऐकणारे सुखामध्ये जसे मायबाप सहभागी होतातच, त्याच पद्धतीने मुलीच्या दुःखामध्ये सुद्धा आई वडील सहभागी होतात. मुलीसाठी आई वडील देव आहे, तसं भक्तासाठी देव देवच आहे. कोणत्याही बाबतीमध्ये देव लक्ष घालतो. मुलीचा मुद्दा आला, तिथे चालू मी पुन्हा. या काळाची गरज आहे. तुम्हाला विनोद पाहिजे, पण तुम्हाला सांगतो मी चालता चालता, या 2 दिवसातली गोष्ट आहे. सरोजिनी भोजे नावाची एक मुलगी आहे सोलापूरची, आणि तिची सख्खी बहीण आहे सलोनी भोजे. फक्त 6 पत्राचं घर आहे. मुली कशा वागतात, कसं जपलं पाहिजे, 6 पत्राचं घर आहे. वडील गॅरेजवर कामाला आहे. दोघी मुली लग्नाला आलेल्या आहे. पण 2018 पासून MPSCचा अभ्यास चालू केलेला आहे. 2 दिवसातली घटना आहे सोलापूर जिल्ह्यातली. MPSCचा अभ्यास चालू केलेला आहे. परिस्थिती नाही, आई लोकांचं धोंडे भांडे घासण्याचं काम करते. आणि काल दोन्ही पोरी MPSC थ्रू, एक बाबा कर सहाय्यक झाली आणि एक कृषी सहाय्यक झाली. कष्टाचं फळ झालं का नाही मुली बापाच्या आई वडिलाच्या? गॅरेजचं फळ झालं. एक लक्षात घ्या. 2 मुली पुन्हा तुम्हाला सांगतो. एक सांगली जिल्ह्यातली मुलगी आहे, स्नेहल चौगुले नावाची. आत्ता एका महिन्यातली घटना आहे. मी आवर्जून सांगत असतो विषयाला. झालं 2 चरणं सोडायचे आणि पुढे चालायचं आहे. टाइमच झाला माझा. फक्त काळाची गरज आहे. काय घ्यायचं तुम्ही ठरवा. काय द्यायचं मुलांना, काय जपायचं.
अपडेट होतोय आपण, पुढे चालतोय, पण कसं जगलं? सामान्य लोक आहे, शेतकरी लोक आहे आपण. घडवले पाहिजे मुलं. आपले स्नेहल चौगुले नावाची मुलगी आहे, लग्न झालं, एक मुलगी आहे, तिला नवऱ्यासोबत काय झालं काय माहित नाही, पटेना, फारकती झाली, आईच्या घरी आली, बाप नाही, तिलाही बाप नाही. आईला म्हटली आई गावात नाही राहायचं, पुण्याला जाऊ, MPSC चे क्लास जॉईन केले, 2 वर्षात अभ्यास केला, तहसीलदार झाली नंदूबाबा, तहसीलदार. स्नेहल चौगुले सांगली जिल्ह्यातली. आता ही कोल्हापूर जिल्ह्यातली एक आहे, नाव घेत नाही, हिची फारकती झाली, तिलाही एकच मुलगी आहे. आईच्या घरी आली, आईने सांगितलं बाई मोबाईल वापरू नको, सांगितलं या मोबाईलमध्ये तुझी फारकती झाली, तीच मुलगी तिच्यासारखीच आहे. आईने सांगितलं मोबाईल वापरू नको. 2-3 जणांना आईच्याच खात्यातले 10 लाख रुपये काढले आणि आईचाच खून करायला सांगितलं. ही एक मुलगी आहे. मग काय घ्यायचं हे आपण ठरवायचं. पहिली मुलगी घ्यायची का दुसरी घ्यायची, मला एकच सांगायचं आहे. सामान्य लोक आहे आपण, जपलं पाहिजे काळाची. तुम्हाला वाटत असेल मुलीचा मोबाईल चेक करा, विश्वास ठेवला पाहिजे. काही मुली चांगल्या आहे, मी या मताचा नाही, मी कन्याशाळी म्हणून बोलत असतो, कारण काळ फार वाईट आहे. संतती जपली पाहिजे, मुली घडल्या पाहिजे, आई वडिलाच्या कष्टाची जाण ठेवली पाहिजे. तुम्हाला सांगतो काही काही मुलं असे बाबा एवढे बिजी आहेत. नांदेडला कीर्तन होता, आत्ता गेलो होतो मी त्या आनंदवाडीमध्ये. एक मुलगा शाळेतून आला, मी सांगतो तुम्हाला मुलं कसे घडवा. तो मुलगा आला बाबा माझ्याकडे, चहा घेऊन आला. त्याला म्हटलं तू कितवीला आहे? म्हणे मी 6वीला आहे. 6वीला म्हटलं का रे कुठून आला? म्हणे शाळेतून आलो. किती वाजता गेला होता? 7 वाजता गेलो होतो, 3 वाजता घरी आलो म्हणे. आता म्हटलं काय काय नियोजन आहे पुढचं? 2 तास रिलॅक्स आहे म्हणे आता फक्त. मग 6 ते 9 क्लास आहे म्हणे माझा, आणि 5 वाजता डाऊट सेक्शन आहे. फक्त 2 तास आराम, 3 ते 5, 5 ते 6 डाऊट सेक्शन करायचं आणि 6 ते 9 क्लास करायचं. दाल घरी यायचं म्हणे, पुन्हा 1-1.5 घंटा अभ्यास, 12ला झोपायचं, पुन्हा 5ला उठायचं. सांगा हे मुलं कलेक्टर होणार नाहीत का काय? एक मुलगी आहे नांदेड जिल्ह्यातली, 720 मार्क नीटमध्ये पाडले, 720. फक्त 18 ते 20 तास अभ्यास केला म्हणून पडले. मला एकच सांगायचं आहे, जीवनात मुलं घडवा पण लक्ष देऊन घडवा. काळाची गरज आहे, शिक्षण फार महत्वाचं आहे. या शिक्षणाबरोबर परमार्थही महत्वाचा आहे. हा परमार्थही जीवनात ठेवा. हे बाबाचे मुलं एका गावात गुबनीचे थोडे आहेत, ते प्रत्येक भागातले मुलं आहेत, प्रत्येक गावातले. तुमच्या गावातला आहे का कोणी याच्यात? नाही. प्रॉपर्टीवान लोक आहे तुम्ही, पैशावाले लोक, तुम्हाला काय गरज आहे? मग जेव्हा तुम्हाला घरातून काढून देतील तेव्हा गरज आहे, लाता मारतील तेव्हा गरज आहे, तोपर्यंत गरज नाही तुम्हाला. हे काय असेच टाकले काय? तयार पोरं आहे बाबाची, तयार काय वाजवतात. मला एकच सांगायचं आहे, संतती कुळी कन्या पुत्र म्हणा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे दयाचा हरिक, दयाचा हरिक वाट देवा, कुळी कन्या पुत्र होती जैसा, कुळी म्हणून संस्कार जपले पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक,
तयाचा हरिक वाटे देवा. संतती चांगली निघली असेल तरच जीवन आहे, नाही तर कष्ट करून फायदा नाही, हळदी काढून फायदा नाही, काहीच अर्थ नाही. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो देवाला सुख दुःख सांगावं. तो भुकेचं निवारण करतो, बरोबर आहे, तुकोबरा आहे. मग करायचं काय? आता गेलो पंढरपूरला, तुकोबरा आहे म्हणतात त्याच्यावर भार घालायचा. पण का घालायचा? अभंगाचं तिसरं चरण. भार घालू देवा तिचा भार घालू देवा तिचा भार घालू देवा तिचा भार. देव सुखाचा सागर देव सुखाचा सागर देव सुखाचा सागर देव सुखाचा सागर देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख देवा सांगू सुख दुःख देवाचा सुख दुःख देव सुखाचा सागर देव सुखाचा सागर देव सुखाचा सागर सांगू देव सुख दुःख सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात घालू देवासीच भार देव सुखाचा सागर, त्याच्यावर भार घालायचा. एक उदाहरण सांगतो आणि थांबतो तिसऱ्या चरणावर. ऐका. पंढरपूरच्या 25 किलोमीटर वरती पाऊस पडला, एवढा पाऊस पडला, धुवाधार पाऊस पडला. पंढरपुरात थेंब नाही. पुरं बोलणं करे झालं 10 मिनिटात. तुमच्यावर एक सांगतो, थांबतो. चहावाले येतील. 25 किलोमीटर धोधार पाऊस पडला. पण एक लक्षात घ्या, मी आळंदीचा विद्यार्थी आहे, जोग महाराजांचा. मी बाहेर नाही बोलत, मी तुम्हाला शिक्षणाचं सांगेन, चिंतन सांगेन. लय खोलवर सांगत होता, पहिलेच सांगितलं उपासना सांगू नका, उपासना सांगू नका, म्हणून आत नाही शिरलो. तुम्हाला कळायला मला माहिती आहे म्हणून सांगायला लागलो. चांगला आहे का जीवन घडायचं? एवढं कीर्तन ठेवून आपल्या जीवनात काही चेंज नाही ना, बदल झाला पाहिजे का नाही? एवढं मोठं गाव आहे, पैसा आहे, समृद्ध आहे, सगळ्या गोष्टी आहे का नाही? चुकी हळद घेता का? हळद हळद आहे म्हणजे पैसा आहे. कमी आहे का? दुसरं काय आहे? मग पवारवाडी जास्त आहे. पण आहेच ना, तुम्ही समृद्ध लोक आहे, मला माहिती आहे, नाव आहे तुमच्या गावाचं. मी का विदर्भ तुमच्या जवळच राहतो ना, मी म्हणून सांगतो. ऐका. तिसऱ्या चरणावर स्पष्टीकरण देतो आणि 2 चरण शॉर्टकट सांगतो आणि थांबतो 10 मिनिटात. ऐका. एवढा पाऊस पडला, एक थेंब पंढरपुरात नाही. पण पंढरपूरला खूप पूर आला. 2 दिवसावर कार्तिकी वारी आली. बादशाहनं फरमान काढला, आदेश काढला, रे पंढरपूर 2 दिवसात स्वच्छ झालं पाहिजे. 200 नोकर पाठवले. जेव्हा पूर आला होता, पंढरपुरातले संपूर्ण लोक पत्रावर जाऊन राहू लागले. सर्व जनावरं पंढरपूरमधली मरून पडली. नौकर पाठवले पंढरपूर आणि चंद्रभागा साफ करण्यासाठी, पण 200 जनावरं मेली होती. हे पंढरपुरातून नेऊन टाकायचे. उत्तर दिशेला खड्डा केला. 4-5 पुरुष हे कामाला संत तुकोबारायकडे. आदेश आहे 2 दिवसात. आता राहिला 1.5 दिवस. 1.5 दिवसात हे जनावर गेले पाहिजे 200. आदेश आला. त्यावेळेस काय टेम्पो नव्हता, पिकअप नव्हते, 2 चाकी गाडे आणि त्याला 2 दोरे होते. चोखोबारायकडे काम आलं. ठरलं चोखोबारायचं नेऊन टाकायचे. चोखोबारायची पत्नी आणि चोखोबारा एका खांद्यावर दोर घेतला. पत्नीने एका खांद्यावर दोर घेतला, डाव्या खांद्यावर. दोघांनीही सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत 50 डोरं नेऊन टाकली. डाव्या खांदे रक्तबंबाळ झाले. खांदा बदली केला. दोघांनी उजव्या खांदे घेतले. उजव्या खांद्यावर दोघांनी सुद्धा उजव्या खांद्यावर पुन्हा दोर टाकला.
12 पासून 7 वाजेपर्यंत पुन्हा ढोरं नेऊन टाकली. दोन्ही खांदे रक्तबंबाळ दोघांचेही झाले. फक्त आता एकच जागा शिल्लक होती कमरेची. सांगितलं अगं माझ्या कमरेला एक दोर, तुझ्या कमरेला एक दोर बांधू आणि 10 वाजेपर्यंत नेऊन टाकू. सांगितलं स्वामी माफी मागून बोलते, 7 महिन्याचा गर्भ पोटात आहे, फक्त ही जागा सोडून बोला. सांगितलं तू घरी जा. हे ढोरं 100 ढोरे कसे नेऊन टाकता माझा पांडुरंग पाहून घेईल. 7 वाजता पत्नी घरी गेली. सकाळवादे आदेश होता सकाळपर्यंत हे 200 ढोरं गेले पाहिजे. 7 वाजता पत्नी गेल्यानंतर कमरेला बांधलं, दोन्ही दोर बांधले चोकोबारायांनी आणि ढोरे टाकले. 10 वाजेपर्यंत फक्त 20 ढोरं टाकणं झाले. 20 तसेच चोकोबारा रक्तबंबाळ झाल्याने खाली पडले. हे सगळं माझा पांडुरंग परमात्मा पाहत होता. 12 वाजले होते रात्रीचे. शेजारतीची वेळ झाली. शेजारती संपली. जसा पांडुरंगाचा दरवाजा लागला पंढरपूरच्या मालकाने विटीवून उरी खाली टाकली आणि पांडुरंग जवळ आला. चोकोबारा पडलेले, दोन्ही दोर आपल्या खांद्यावर घेतले पांडुरंगाने आणि रात्री 12च्या नंतर 3:30 वाजेपर्यंत 80 ढोरं नेऊन टाकले स्वतः पांडुरंग परमात्म्याने. आणि 4 वाजता पांडुरंग परमात्मा विटीवर येऊन उभा राहिला. आणि ज्यावेळेस परमात्मा विटीवर येऊन उभा राहिला त्यावेळेस 5:30 वाजता ब्राह्मण लोक आली. देवाला आंघोळ घालत होते, पूजा चालू होती. ब्राह्मण लोक समोर होते पण नामदेवराय गाभाऱ्यात होते. ज्यावेळेस देवाच्या अंगावर पाणी टाकणं चालू होतं तर खांद्यातून रक्त आणि बुडबुडे येत होते आणि डोळ्यातून पाणी येत होतं. नामदेवरायाने देवाकडे पाहिलं आणि देवाला विचारलं, देवा रात्री तू मंदिरात नव्हता, सांग देवा सांग कुठे गेला होतास तू. सांगितलं नामदेवराय माझा भक्त आहे संत चोखोबा, त्याच्यासाठी मी रात्री 80 ढोरं नेऊन टाकले. महाराज नामदेवरायच्या डोळ्यात घळाघळा अश्रू आले. देवा नीच कुळामध्ये खालच्या कुळामध्ये चोखोबारायचा जन्म झाला, याच्यासाठी तू ढोरं नेऊन टाकले, याच्यासाठी. महाराज नामदेवराय रडू लागले. म्हणून तुकोबाराय म्हणतात देव सुखाचा सागर आहे, म्हणून त्याच्यावर भार घातला पाहिजे. घालू देवासीचं भार, तो सुखाचा सागर. बरोबर आहे तुकोबाराय. मग गेलो आम्ही त्याच्याकडे. आता करायचं काय. तुकोबाराय म्हणतात त्याच्या जवळ राहायचं, नुसतं जवळ नाही राहायचं, नुसतं जवळ नाही राहायचं. का हो तुकोबाराय जवळ काय नाही राहायचं. अरे जवळ राहून संताच्या देवाचा फायदा होत नाही. पायाजवळ जडून राहा. जडून ही पायाशी 4थं चरण. सगळं सांगितलं तुम्ही. 4 चरण सांगितले. देवाच्या गावाला जायचं, सुखाचा सागर आहे, सुख दुःख सांगावं. पण का हो तुकोबाराय काहीतरी नातं असलं पाहिजे का नाही. नातं असल्याशिवाय इतकं देवाच्या जवळ जाऊ शकतो आपण नाही. मग काय नातं आहे अभंगाचं पात्र. तुका म्हणे आम्ही बाळे, 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 हा तुका म्हणे आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे. या देवाचे लढवाले, या देवाचे लढवाले, ओ देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख या देवाचे नडीवाळे, या देवाचे नडीवाळे, देवा सांगू सुख दुःखा, देवा सांगू सुख दुःखा, हो देवा सांगू सुख दुःखा, देवा सांगू सुख दुःखा. हे बनिवारी लभुका
जगड़ो बार घुमाए ओ बार घुमाए विठोबा. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे. तुकोबाराय म्हणतात, हे जे सर्व काही आपण केलं, पंढरपूरला गेलो, विसावा देतो, सगळं ठीक आहे, का त्याची आपण लढीवाळे हो. काय झालं, एक मुलगा त्याने 4वी असताना एक खून केला आणि जेलामध्ये गेला. आणि गेल्यानंतर ज्या वेळेस 5 वर्षाने त्याला तो जेलातून सुटणार आहे, एक पत्र लिहिलं आई बापाला की बाबा मी जेलातून सुटणार आहे, तुम्ही जर मला माफ केलं असेल तर चौकातल्या पिपळाच्या झाडावर एक पांढरा झेंडा लावा, असं सांगितलं मुलाने. ज्यावेळेस तो घरी आला, चौकात आला, पिपळाच्या झाडावर 5 झेंडे होते पांढरे. याचा अर्थ असा आहे, आई बापासाठी मुलाने कोणताही जरी गुन्हा केला असेल तर आई वडील त्याला माफच करतात. त्याच पद्धतीने आपण देवाची लेकरं आहे, म्हणून तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे. 5ही चरणाचा भाव तुमच्या समोर मांडला. अभंगाचा भाव हाच असेल असं मी म्हणत नाही. जे सर्व काही माझ्या संस्थेने मला दिलं, माझे गुरुवारे मारुती बाबा कुरेकर यांनी मला दिलं, मी मांडण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल मी तुमचाच आहे, तुम्ही माझे सोयरे, सगळे पाहुणे, तुमच्या चरणावर मी सगळं समर्पित करतो. 2-3 मिनिटं एकाच मिनिटात घेतो. हे पोरं बडबड करत होते म्हणून थोडंसं सांगतो, ऐका. आई वडिलाच्या कष्टाची जाणीव ठेवा. माणसाच्या जीवनामध्ये कष्ट फार महत्त्वाचे. आई वडील कष्ट करतात, जोपर्यंत आपल्या जीवनात आई वडील आहे कोणीच कोणाचं नाही. तुम्हाला सांगतो, संतोष खाडे नावाचा मुलगा आहे बीड जिल्ह्यातला. आई वडील ऊसतोड कामगार आहे. वडिलाचा एक पाय अपंग आहे, डावा पाय अपंग आहे. पाहतो आई वडील माझे सकाळी 3 वाजतापासून ऊसतोडीचं काम करतात. ऊस तोडायचा, मोळ्या बांधायच्या, आणि ज्यावेळेस वडील खांद्यावर मोळ्या घ्यायच्या आणि गाडी बैलीत टाकायचे तर पाय डावा गेलेला असल्यामुळे वडील खाली पडायची धपकन सरीत. म्हणून आई वडिलाला वर ठेवायची, त्याची आई कुठे गाडीवर, आणि आई खालून उजव्या खांद्यावर ऊस व्हायची. तो सांगत होता म्हणे, माझ्या वडिलाचा डावा पाय अपंग आणि आईचा उजवा खांदा सडला, याची मला लाज वाटली, म्हणून मी MPSC थ्रू अभ्यास केला. तो बोलतो, मी आज DYSP आहे, फक्त कशामुळे, माझ्या आई वडिलाच्या कष्टाची मला लाज वाटली. तो म्हणतो, मी MPSC करत असताना, त्याचं वाक्य फार सुंदर आहे, MPSCला पडो सवत जमत नाही, सवत पाहिजे नाही. MPSCला 20 तास अभ्यास पाहिजे, सवत म्हणजे प्रेम प्रकरण अजिबात जमत नाही. तो सांगतो, खरी प्रेरणा आणि खोटी प्रेरणा, खरी प्रेरणा हीच घ्यायची की माझ्या मायबापाचे कष्ट आहे आणि कष्टासाठी मी केलं पाहिजे, याच्यामुळेच आपण करायचं. खोटी प्रेरणा म्हणजे हे करतात म्हणून नाही करायचं, जगाला दाखवायचं म्हणून नाही करायचं, माझे मायबाप काय करतात आणि मी केलं काय पाहिजे याच्यासाठी जीवन जगलं पाहिजे, नाही अर्थ नाही. काय झालं, काय होतंय, काही जर चुकलं, तुम्ही 12वीत नापास झाले तर म्हणायचं, बाबा एकच सांगतो थांबतो बरं बाबा, कोण बाबा, 12वीत नापास झालो, काही चुकलं असेल तर म्हणायचं नाही माझं चुकलं, मी पुढे जाईल का. काय झालं होतं, ऑस्ट्रेलियाचा बॉलर आहे ब्रॅड हॉग नावाचा, सचिन तेंडुलकरच्या समोर एका मॅचमध्ये तरुण बॉलर आहे खेळला. सचिन तेंडुलकरला आऊट केलं एका चेंडूवर, आणि आऊट झाल्यावर सांगितलं, सचिनजी ऑटोग्राफ द्या. ऑटोग्राफ घेतला सचिन तेंडुलकरचा. सचिन तेंडुलकरनं तिच्यात लिहिलं, नंदू बाबा, ही वेळ पुन्हा येणार नाही, आयुष्यात मी पुन्हा तुझ्या या चेंडूवर कधीच आऊट होणार नाही. ब्रॅड हॉग त्याच्यानंतर 45 मॅचला सचिन तेंडुलकर सोबत मॅच खेळला, बॉलिंग टाकली, पण 45 वेळेस सुद्धा सचिन तेंडुलकर पुन्हा आयुष्यात आऊट झाला नाही, रिटायर होस तो. याचं कारण एकच आहे, सचिन तेंडुलकर सांगतो, ज्या बॉलवर मला त्याने आऊट केलं त्याचे रिप्ले मी 2000 वेळा पाहिले आणि ठरवलं, ब्रॅड हॉकने एवढं उत्साहाने माझ्याकडून ऑटोग्राफ घेतला ना, आयुष्यात कधीच आऊट व्हायचं नाही, आऊट झालोच नाही बोलला. चुकलं असेल तिच्यावर मागं नजर टाकू नका, मी घडायचं आहे, मला पुढे जायचं आहे, माझं जीवन घडायचं, असंच जगा, जीवन सुंदर आहे, आनंद घ्या, माणुसकी ठेवा. आपल्या जीवनात सोबत काहीच येत नाही, फक्त एकच येतं, माणुसकीचं नातं. म्हणून काही चुकलं असेल पुनश्च एकदा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो.
समस्त गावकऱ्याच्या वतीने सेवा आली. माता भगिनी पुरुष मंडळ असेल, माझे गुरुवर विष्णूबाबा खडसे, पुरुषोत्तम महाराज ढेंगळे असतील, आदरणीय माझे गुरुस्थानी असणारे बाबा खोरणे बाबा असतील, यांच्याही चरणांनी मी नतमस्तक होतो. माझे जिवलग मित्र नंदूबाबा असतील, आदरणीय आमचे रामदास महाराज, सगळ्यांच्या चरणावर संसिष्टीमौल्यांनी खूप सुंदर प्रक्रिया संशिष्टी दिली, त्यांच्याही ठिकाणी मी नतमस्तक होतो. विनेकरी असतील. आणि एक लक्षात घ्या, आपण चालत असताना कोणीतरी आपल्यासोबत घडलं पाहिजे. 2 मुलं माझ्यासोबत आहे. एक सध्या 12वीचे पेपर देतो आणि एक पुण्यामध्ये पेट्रोल टाकण्यासाठी होता. जमीन घरी नाही, पण कष्टाचं जीवन आहे. फक्त जीवनात व्यसन लागू नये म्हणून माझ्यासोबत राहतात. काही वारकरी काही चाल येत नाही, वादवून येत नाही, पण त्या एकाला म्हणलं तू कीर्तनकार होय, एकाला म्हणलं वादन शिक. नाही घडलं, पण शेवटी मायबापाला जगवलं हेच खरं आहे. म्हणून बंटी असेल, वैभव असेल, ही सोबत आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. काही चुकलं असेल, पुनश्च एकदा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. आजचे सौजन्यकार स्वर्गवासी प्रभाकर पाटील बचाटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संदीप मारुती चनखोरे, सतीशजी बाजड, विजय रामकिसन चनखोरे, अन्नदाते प्रल्हाद चनखोरे, उद्धव चनखोरे, भागवतजी कुंडलिक चनखोरे, सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि इथेच थांबतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर